सिंगापूर दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वॉंग यांच्यामध्ये बैठक झाली। दोन्ही देशांमधल्या प्रतिनिधिमंडळ स्तरीय चर्चेदरम्यान दोन्ही देशांमध्ये डिजिटल तंत्रज्ञान, आरोग्य आणि औषधं, शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रातल्या सामंजस्य करारांवरती स्वाक्षऱ्या झाल्या। तसंच भारत सिंगापूर सेमीकंडक्टर व्यवस्था भागीदारीबाबतही सामंजस्य करार झाला। दोन्ही देशांमध्ये स्थापन झालेली मंत्रिस्तरीय यंत्रणा महत्त्वपूर्ण ठरेल असं पंतप्रधान म्हणाले। भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणामध्ये सिंगापूर हा प्रमुख देश आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये दोन्ही देशांमधला व्यापार हा जवळपास दुप्पट झाला असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं। कौशल्य विकास, डिजिटलायझेशन, संपर्क व्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर प्रगत वस्तू निर्माण, आरोग्य शाश्वतता, सायबर सुरक्षा यासारख्या क्षेत्रातल्या सहकार्यासाठीच्या प्रयत्नांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला। सिंगापुर केवल एक पार्टनर देश नहीं है। सिंगापुर हर विकासशील देश के लिए एक प्रेरणा है। हम भी भारत में अनेकों सिंगापुर बनाना चाहते हैं और मुझे खुशी है कि हम इस दिशा में मिलकर प्रयास कर रहे हैं। हमारे बीच जो मिनिस्टरियल राउंड टेबल बनी है वो एक पाथ ब्रेकिंग मैकेनिज्म है। स्किलिंग, डिजिटलाइजेशन, मोबिलिटी, एडवांस मैन्युफैक्चरिंग जैसे सेमीकंडक्टर और एआई, हेल्थ केयर, सस्टेनेबिलिटी और साइबर सिक्योरिटी जैसे क्षेत्रों में सहयोग की दिशा में ये इनिशिएटिव की पहचान बन गई है। सिंगापूर दौऱ्यामध्ये दोन्ही देशादरम्यानच्या प्रतिनिधी मंडळ स्तरीय चर्चेमध्ये पंतप्रधान मोदी यांनी सिंगापूरच्या प्रगतीचं कौतुक केलं। आज सकाळी पंतप्रधान मोदी यांचं सिंगापूरच्या संसद भवनामध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं। पंतप्रधान मोदी यांनी सिंगापूरचे पंतप्रधान वॉंग यांच्यासोबत एईएम होल्डिंग्स लिमिटेडच्या सेमीकंडक्टर प्रकल्पाला भेट दिली। यावेळी त्यांनी तिथल्या भारतीय विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला। सिंगापूर सेमीकंडक्टर उद्योग संघटनेनं सिंगापूरमधल्या सेमीकंडक्टर व्यवस्थेचा विकास आणि भारताबरोबरच्या सहकार्याच्या संधी याविषयी माहिती दिली। ग्रेटर नोएडा इथं 11 आणि 13 सप्टेंबरला होणाऱ्या सेमिकॉन इंडिया प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधानांनी सिंगापूरच्या सेमीकंडक्टर कंपन्यांना आमंत्रित केलं। पंतप्रधान मोदी यांनी सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन षण्मुगरत्नम यांचीही भेट घेतली। सिंगापूरमधल्या उद्योग प्रमुखांशी त्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली। यामध्ये ब्लॅकस्टोन सिंगापूर, सेमकॉर्प इंडस्ट्रीज, टेमासेक होल्डिंग्स अशा कंपन्यांच्या प्रमुखांचा समावेश होता। पंतप्रधान सिंगापूर आणि ब्रुनोईचा यशस्वी दौरा आटोपून आता मायदेशी रवाना झाले आहेत।